पाटलांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। स्त्रीरोग तज्ञ हे कधीही हातपाय पाहत नाहीत, हातपाय पाहणारे स्त्रीरोग तज्ञ नसतात। जळगावातील कार्यक्रमामध्ये पाटलांनी हे विधान केलेलं आहे। राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जळगावातल्या कार्यक्रमात उपस्थित असताना स्त्रीरोग तज्ञांविषयी त्यांनी वक्तव्य केलं की स्त्रीरोग तज्ञ हे हातपाय पाहत नाहीत आणि हातपाय पाहणारे स्त्रीरोग तज्ञ नसतात। वादग्रस्त विधान त्यांनी केलंय। खरं तर मंत्री म्हटल्यावर कसं वागायचं, कसं बोलायचं या संदर्भात काही गोष्टी स्वतःहून पाळल्या जायला पाहिजेत। आपण एकदा नजर टाकूया नेमकं गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त विधान काय आहे। जर 1000 लोकांची उपडी होती, 1000 8 ते 10 2 तासात काढतो। डॉक्टर तरी बरे आमच्यापेक्षा, बसले डॉक्टर, जनरल फिजिशियन, ऑर्थोपेडिक, हृदयरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही। पण आम्ही तर जनरल फिजिशियन आहे, आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो। आम्ही एकटं डोकं असतं, डॉक्टराचं एकच फॅकल्टीचं डोकं असतं, पण आमचं डोकं असं असतं की इतके लोक जे बसले त्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या असतात आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो आणि आम्ही त्यांना समज घालून त्यांचं काम करतो। आणि इतके गेल्यानंतर एक नवीन जर कोणी आला तर इतके फ्रेश असतो की पहिला तूच आला। शिवसेनेचे नेते आमदार सचिन अहिर आपल्या सोबत आहेत। सचिन जी काय म्हणायचं, अनेक लोक समोर उपस्थित असतात आणि त्यांच्या समोर बोलताना अशा प्रकारचं उदाहरण द्यायचं, असं वक्तव्य करायचं, काय म्हणाल? अत्यंत दुर्दैवी आहे आणि विशेषतः संवेदनशील आहेत की नाही हे प्रश्न निर्माण होतो आणि त्यातूनच प्रत्येक व्यक्तीचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे। ते आमचे चांगले मित्र होते आणि त्यांच्याकडनं ही अपेक्षा करणं ही दुर्दैवी आहे। खरं तर तुम्ही पाहिलं असेल 2 दिवस आरोग्यमंत्री कुठे आहेत याची चर्चा संपूर्ण राज्यभर होत असताना आता नवीन आरोग्यमंत्री तयार होत आहेत की काय हा प्रश्न आता ह्यांच्या माध्यमातून निर्माण होतो आणि मला तर वाटतं आता त्यांनाच तो खाता द्यावा, कारण त्याचा एवढा दांडगा अभ्यास संपूर्ण आरोग्य विषयावरती दिसतोय आणि त्यातून अशा प्रकारे ज्यावेळी आपण बोलतोय आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की समाजामध्ये काम करत असताना आपल्या बोलण्यावरून त्याच्यातली काय प्रतिक्रिया येऊ शकते आणि त्यातून समाज जे तुमच्याकडे बघतोय ते काय बघता येईल। मला असं वाटतं आता त्यातून त्यांनीच धडा शिकला पाहिजे की बा आता सचिनजी आपल्याला असं वाटतं त्यांनी स्वतःहून उदाहरण चुकलं असं कबूल करत खेद व्यक्त केला पाहिजे। 100% आणि त्याच्यातून असं जर शब्द जर त्यांच्या ओघातून गेलेला असेल मागे घेणं पण फार काय त्याच्यात लाजस्वानी गोष्ट किंबहुना काही कमीपणा असं नाही। आणि तुम्ही बघितलं असेल की आता ह्याच्यातून एक महिला म्हणून ज्यावेळी तुम्ही असाल किंवा घरातला कुठच्याही व्यक्ती असेल काय बघणार त्या दृष्टिकोनातून, तर त्यांचा बोलण्याचा काय प्रयत्न होता काय नव्हता, पण ज्या संवेदनशील विषयावरती ते बोलतात त्यातून ते भान ठेवलं पाहिजे होतं, एवढंच माझं म्हणणं आहे। नक्की सचिनजी आभार, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। शिवसेनेचे आमदार नेते सचिन अहिर होते आणि सचिन अहिर स्पष्टपणे म्हणत होते की अशा प्रकारचं वक्तव्य गुलाबराव पाटलांना शोभत नाही, खेद व्यक्त केला पाहिजे त्यांनी। कुठल्याही स्त्रीरोग तज्ञाविषयी, मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्याच्याविषयी असं वक्तव्य करणं म्हणजे समाजात काय मेसेज देऊ ते पाहता आहेत असाही प्रश्न निर्माण होतो, असं सचिन अहिर म्हणाले। अतुल लोंढे आपल्यासोबत उपस्थित आहेत। अतुलजी आपण ऐकलं असेल गुलाबराव पाटील काय म्हणाले, अशा प्रकारचं उदाहरण देणं कितपत संयुक्तिक आहे? आता असं आहे की इतके उच्च विद्याविभूषित आहे की त्यांना स्पेशलायझेशन, स्टँडर्डायझेशन, प्रोफेशनलायझेशन जे झालेले आहे फील्डचे त्याचं काही किती ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी दाखवलेलं आहे। म्हणजे कोणता डॉक्टर काय करतो याचा अर्थ त्यांना हे म्हणायचं आहे की यांच्याकडे पाणी पुरवठा मंत्रालय आहे आणि तिकडे यूडी किंवा सीएमशी संबंधित काम असलं जरी आलं तरी हे सह्या करतात सीएमच्या नावाच्या आणि हे सीएमचं काम पण हे स्वतः करू शकतात। आमचा प्रत्येक मंत्री हा सीएम आहे। प्रत्येक आमदार जे गेले 50 लोक 50 खोके सगळं काही ओके हे जे गेलेले आहे हे सगळे कोणी कोणाचंही काम करतं। त्याच्यामध्ये काही म्हणजे यूडीचं काम पाणी पुरवठावाला करू शकतो, पाणी पुरवठ्याचं काम अजून उच्च शिक्षण शालेय शिक्षण मंत्री करू शकतो किंवा उच्च शिक्षण मंत्री करू शकतो। अशा पद्धतीचं हे त्यांनी दाखवलेलं आहे की यांना कामाचं ज्ञान नाही, यांना आपल्याला काय करायचं आहे हे त्यांना कळत नाही आहे। आणि त्यांनी उदाहरण देताना
म्हणजे इतकं वाईट उदाहरण दिलेलं आहे की त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे हे दिसून येतं. गर्दी बघून ती घाण हशा भरलेली आहे. पिकवण्यासाठी एखाद्या मंत्र्यानं असं केलेलं वक्तव्य हे कितपत आपण ह्याच्याकडे कसं बघायचं जे म्हणजे? जे डोक्यामध्ये आहे ते तोंडात आलं ना. जी घाण डोक्यात आहे ती तोंडात आली आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी आल्या. त्यांना हे माहित नाही की पहिले ब्लड टेस्ट करावं लागतात, वेगवेगळ्या टेस्ट करावं लागतात, डायग्नोज करावं लागतं आणि मग कुठला रोग आहे ते बघत असतात. तर त्यांना ते कळत नाही ना. त्यांना काय आहे की जी सत्ता अशी चोरून मिळालेली आहे, 50 खोके आणि सत्ता, ओके. आणि त्याच्यामुळे ते आता काही बरळत चाललेले आहे. याच्यावरून दिसत आहे की महाराष्ट्राची राजकीय स्थिरता, महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न यांच्यासाठी काहीही महत्वाचे नाही. शेतकरी एवढे मेले, एवढा मोठा पूर आला, अजूनपर्यंत पंचनामे नाही व्यवस्थित. 300 आणि 400 रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे. अशा पद्धतीचे काम जे आहे हेच लोक करू शकतात. ज्यांना माहित आहे की काही करण्याची क्षमता नाही आहे, तर त्यांनी आपली क्षमता दाखवलेली आहे. अतुलजी आभार. आपण सविस्तर बोललात न्यूज 18 लोकमतवर त्यासाठी. गुलाबराव पाटलांनी वादग्रस्त विधान केले. जळगावात एका कार्यक्रमात ते बोलत होते. हजारो लोक त्यांच्या समोर होती. उदाहरण द्यायला ते चुकले. स्त्रीरोग तज्ज्ञ कधी हातपाय पाहत नाहीत आणि जर जे हातपाय पाहत असतील ते स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलंय. एका बाजूला स्त्रीरोग तज्ज्ञ हा स्त्री असो किंवा पुरुष असो त्याच्याविषयीचं हे वक्तव्य सुद्धा चुकीचं आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारचं उदाहरण एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये देणं हे महिलांना ओशाळणे पण येईल अशा प्रकारचं आहे.